नमस्कार मंडळी, मी प्रगती. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत फ्रान्समधील शेतकऱ्यांचा मोर्चा. तर या पहिले मी तुम्हाला सांगेल की फ्रान्समध्ये शेती कशी केल्या जाते. तर फ्रान्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्या जाते आणि इथे जी महत्त्वाची पिके घेतल्या जातात त्याच्यात आहे गहू, मका, द्राक्ष, भाजीपाला, फळं. पण यामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन द्राक्षांचं घेतलं जातं इथे. आता मी तुम्हाला सांगेल की हा मोर्चा काढण्यामागचं यांचं कारण काय होतं. तर यांच्या मालाला इथे भाव मिळत नाही आहे योग्य दरात, किंवा सबसिडी कमी झाली आहे, किंवा काही कडक पर्यावरणाचे नियम लावले, त्या बाबतीत काही थोडे बदल केले जायला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. असे खूप सारे त्यांचे ज्या अडचणी होत्या त्या मनवण्यासाठी त्यांनी हा मोर्चा काढला होता शेतकरी लोकांनी. तर मी त्याचे काही छोटे छोटे क्लिप्स काढलेले आहेत, त्या मी तुम्हाला पुढे दाखवेलच, तुम्हाला दिसेल त्यामध्ये. हा मोर्चा त्यांनी अगदी शांततापूर्वक काढला होता आणि अगदी सिटी सेंटरमध्ये सगळीकडे ट्रॅक्टर्स लावलेली होती आणि सगळीकडे त्यांचे घोषवाक्य लिहिलेले होते, त्यांची झेंडे लावलेले होते आणि गवताच्या पेंड्या होत्या, गाई बांधलेल्या होत्या. तर खूपच अनोखं वाटलं मला की अरे बापरे, शेतीचा हा विषय, शेतकरी हा विषय जगभरात सगळीकडे सारखाच आहे. तर म्हणून मला हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावासा वाटला. तर मी इथे काही पुढे व्हिडिओच्या त्या क्लिप्स टाकल्या, तुम्ही बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा. Il y aura une prime, entre guillemets, une aide à la production que l'Europe verse aux agriculteurs. Avec du jus de matrice et tout. फ्रान्समधील कोणत्या गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतायत हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.